चैतन्य दादा, बियॉन्ड द वेव्सच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुझं स्वागत आहे. कसा आहेस तू? एकदम मजेत. तर कुठून सुरुवात करायची हा मोठा प्रश्न आहे, कारण तुझ्याकडे सांगायला भरपूर काहीतरी आहे आणि आज आम्ही नक्की काहीतरी शिकून जाणार हे नक्कीच आहे. तर सर्वात अगोदर तुला विचारायचं आहे की तुला कसं वाटतं इथे येऊन? एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे सांगायला गेलं तर. असा पॉडकास्ट टाईप असं स्टुडिओमध्ये फर्स्ट टाइम शूट करतोय आणि याच्या आधी सुद्धा अनेक लोक इंटरव्ह्यू घ्यायला आले, पण ते आमच्या फार्मवरती होतं किंवा घरी होता. सो तो एक फार वेगळा सेटअप होता आणि आज इथे हा एक वेगळ्या पद्धतीचा सेटअप मी बघतोय. तर एक थोडंसं दडपण पण आहे, पण लेट्स फेस इट. खरं तर मलाच दडपण येतं, कारण जेवढे इंटरव्ह्यूज मी तुझे पाहिले तर त्याच्यामधली एक छान मला तुझी क्वालिटी आवडली आहे की तुझी येस नो, ब्लॅक आयदर ब्लॅक ऑर व्हाईट, तुझं ग्रे असं मध्ये फिल्टर नसतो. काय ते असेल ते व्यवस्थित, काहीतरी एकतर ट्रू नाहीतर फॉल्स, त्याच्यामध्ये काही नसतं. आणि ती मला आणि वैभवला स्पेशली क्वालिटी फार आवडते, कारण कुठल्याही माणसाबरोबर आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा तो लूप मध्ये न बोलता स्पष्ट होय का नाही हे बोलणं मला वाटतं फार महत्वाचं आहे. आणि तुझ्यासारख्या म्हणजे जो बाकीच्या गोष्टींमध्ये किंवा ज्याचं बिझनेसमध्ये जास्ती डील असतं डे टू डे लाईफमध्ये, तर त्याच्यासाठी तर ते खूप गरजेचं आहे आणि ही क्वालिटी खूप छान आहे. तर सांगायचं झालं तर ही क्वालिटी कुठून आली तुझ्या, म्हणजे जे बेधडकपणा आहे जो तुझ्याकडे, डिसिजन मेकिंग असू दे किंवा जो बोलण्याचा, मी तुझे इंटरव्ह्यूज बघितले होते मागचे, तर हा कुठून आला तुझ्याकडनं? त्याचं एक्झॅक्ट उत्तर मला माहित नाही, पण असं म्हणतात की तुमचं जे जन्मपत्रिका असते त्याच्यात अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात. कदाचित त्याच्यामुळे असं असू शकेल. मला एका माझ्या मित्राने पण म्हटलं की माझी रास जी आहे ती तूळ राशी आहे, त्यामुळे तूळ राशीमध्ये बॅलन्सिंग असं नसतं, एकतर एक खाली असतं पार्ट किंवा हे खाली असतं. ते असं करून ते काहीच नाही असं होऊ शकत नाही. सो मे बी दॅट इज वन ऑफ द रिझन्स. बट तो एक पहिलीपासूनचा मी म्हणेन की गुण आहे की मला असं फक्त ते बिटिंग अराउंड द बुश जे म्हणतो तसं मला नाही आवडत. मला जे काय असेल ते बाबा क्लिअर कर, एकतर हो किंवा नाही. हे बघायला पाहिजे, ते बघायला पाहिजे, असं केलं तर कसं होईल, तसं केलं तर कसं, असं ते आय डोंट थिंक आय एन्जॉय दॅट. आणि ऑल्सो माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडंफार ते आहे की यू लुक ॲट एनिथिंग व्हेरी प्रॅक्टिकली, की वेदर इट इज पॉसिबल टू डू इट ऑर नॉट पॉसिबल टू डू इट. देर इज नो, म्हणजे आमच्या कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये आयदर देर इज 0 और देर इज 1. देर इज नो 0.5 टू बी व्हेरी स्ट्रेट. सो इट्स लाईक दॅट. तर तू कॉलेजचं बोललास, कॉलेजचा इन्फ्लुएन्स, आणि तू आता एक्झाम्पल दिलंस, तर तू आधी सगळे प्रश्न विचारायच्या आधी मला तुला तुझ्या कॉलेज लाईफमध्ये न्यायचं. तर कॉलेज लाईफ तुझी ओव्हरऑल कशी होती, की कसं काय घडलं आणि सुरुवात झाली तुझी कॉलेज लाईफमधून? सो मी म्हणजे तसं बघायला गेलं तर हायस्कूलमध्ये इथे विद्या प्रबोधिनी जी शाळा आहे परवरीमध्ये, तिथून सुरुवात केली. त्याच्यानंतर 11वी-12वी माझं मुष्टिफंड हायर सेकंडरी पणजी मध्ये झालं. आणि त्याच्यानंतर मग गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन झालं. त्यावेळेला GCET आन्सर करून गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 2010 मध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि 4 वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे जे फील्ड होतं त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन माझं झालं. 2014 मध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि दॅट वॉज अ व्हेरी लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण खरं सांगायला गेलं तर आधी कसं होतं की विद्या प्रबोधिनी शाळा माझ्या घरापासून एक हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती होती, चालत जायचं. मुष्टिफंड सुद्धा जरी म्हटलं तरी इट वॉज हार्डली पणजी, म्हणजे इट वॉज लाईक मे बी 5-7 किलोमीटर्स, नॉट फार. बट गोइंग टू GEC एव्हरी डे, म्हणजे मी हॉस्टेलाइट नव्हतो, मी अप अँड डाऊन करायचो एव्हरी डे. सो साधारण 30 किलोमीटर जायचं सकाळी 7:30 वाजता उठून आणि मग 30 किलोमीटर रिटर्न यायचं, रात्री पोहोचेपर्यंत साधारण 7 वाजायचे. तर हे एक इट वॉज अ बिग चॅलेंज, म्हणजे विच स्टार्टेड प्रिपेअरिंग फॉर द डिफिकल्ट फेजेस इन लाईफ, म्हणजे कष्ट करायचं जे असेल ते. सेकंडली त्याच्या पुढे असं मी म्हणेन की इंजिनिअरिंगच्या एक्सपिरियन्समध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा होत गेल्या की
मे बी देर आर चॅलेंजेस आय वुड से, की अनेकदा गोष्टी समजत नसायच्या, त्यावेळेला मित्र येऊन मदत करायचे किंवा त्यांच्याकडे मदत मागायला जायचो किंवा प्रोफेसर्सकडे मदत मागायला जायचं. सो अशा पद्धतीने आय स्टार्टेड इव्हॉल्विंग इन दॅट वे. आणि तो एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड जो आहे तो कुठून तरी इंजिनिअरिंग मधून नेहमीच डेव्हलप होतो असं माझं तरी स्पष्ट मत आहे. म्हणजे तू जर बघितलंस की इंजिनिअरिंग करून बाकीच्या फील्डमध्ये जाणारे अनेक लोक भेटतील. वाय? बिकॉज इंजिनिअरिंग बेसिकली बिल्ड्स अ फाउंडेशन फॉर युअर लाईफ. दिस इज व्हॉट आय बिलीव्ह इन. ओके, तुझं एक कॉन्क्रीट फाउंडेशन, कारण यू आर पुट थ्रू सो मेनी प्रॉब्लेम सॉल्विंग इश्यूज अँड सो मेनी problems are thrown at you that you navigate and find the right path out. So तो जो एक मार्ग आहे तो मार्ग शोधायचं इंजिनिअरिंग आपल्याला एक कुठेतरी गायडन्स देतं आणि दॅट हॅज हेल्प मी अ लॉट. म्हणजे आता सुद्धा मी बिझनेसमध्ये आहे आणि इनिशियली सुद्धा जेव्हा आम्ही ॲग्रिकल्चर सुरुवात केली त्यावेळेला मला खूप त्याची मदत झाली की कुठचाही प्रॉब्लेम असेल तर तो बाकीचे शेतकरी त्या प्रॉब्लेमच्या मागेच पडलेले असतात किंवा काय, पण माझं असं आहे की त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन कसं काढायचं. मेड बी अ मेकॅनिकल सोल्युशन, त्याच्यामध्ये कुठेतरी मेकॅनायझेशन करायचं, कुठेतरी कॉस्ट कटिंग करायचं, याच्यावरती म्हणजे खूप डोकं लावलं माझं ऑटोमॅटिक होतं. आता येताना सुद्धा माझं आणि माझ्या बायकोचं तेच डिस्कशन झालं होतं की एका विषयावरती की त्या विषयाचं कॉस्ट कटिंग करून कसं मॅक्झिमम आउटपुट आम्ही आमच्या स्टाफकडून काढू शकतो, ह्याच्यावरती आमचं रेग्युलर विचारमंथन जे आहे ते चालूच असतं त्या पद्धतीने. आणि इंजिनिअरिंग मध्ये कुठच्या प्रोफेसरने किंवा कुठच्या मित्राने तुला एक असा सल्ला दिला किंवा एक गोष्ट सांगितली जी तुला अजूनही त्याची मदत होते किंवा ती तुला आठवण होते की मला तेव्हा असं असं सांगितलेलं ते मी अजूनही फॉलो करतोय किंवा माझ्या बिझनेसमध्ये डेव्हलप व्हायला किंवा ग्रो व्हायला खूप मदत होते, असं काय आहे काय असं कुठचं वाक्य किंवा काय कोणी सांगितलेलं? मला माझ्या एका मेंटरने सांगितलं होतं, मेंटर किंवा मित्रच म्हणता येईल, सिनियर व्यक्ती, की तुला काही प्रॉब्लेम आला आयुष्यात तर तू तोंड उघड आणि बोल लोकांकडे, तुला प्रॉब्लेमची सोल्युशन आरामात मिळते. तू प्रॉब्लेम घेऊन फक्त तो घेऊन बसत पुढं तसं राहू नये, तोंड उघडून बोलायला सुरू कर की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे, मी काय करू शकतो. असं 4 जणांना तू विचारलंस तर कुठून ना कुठून तुला उत्तर जे आहे ते मिळणारच आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा घ्यायची गरज नाही. सो आय थिंक दॅट वॉज वन व्हेरी लाईफ चेंजिंग ॲडवाईस जो मी अजूनही फॉलो करतो. की मला काही इश्यू आला तर माझे अनेक मित्र आहेत जे नॉट जस्ट इन गोवा, आउटसाइड ऑल्सो, जे मला बिझनेसमध्ये सुद्धा हेल्प करतात. काही मी कुठेतरी अडकलो तर मी त्यांना फोन करतो की असं असं झालंय, मी काय करू याच्या पुढे, तर ते इट हेल्प्स अ लॉट. अच्छा, ही खूप इंजिनिअरिंगची मला वाटतं पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण तुमचे कॉन्टॅक्ट्स बिल्ड होतात किंवा बाकीच्याही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. आणि असं पण होतं की 6 महिन्याचं सिलेबस एक्झामच्या अगोदर रात्री बसून कसं करायचं हे इंजिनिअरिंग शिकवतं. हे मी आणि वैभव आम्ही जेव्हा जेव्हा बोलतो इंजिनिअरिंग बद्दल, सेमेस्टर बद्दल, तेव्हा ही गोष्ट दरवेळेला येते की 6 महिन्यातलं सिलेबस कितपत करता येईल आदल्या दिवशी. आणि इंजिनिअरिंग मधून एकदम ऍग्रिकल्चर कडे किंवा फार्मिंग कडे कसं काय वळलास? सो विषय कसा होता की इंजिनिअरिंग करताना सुद्धा मला माझी इच्छा होती की कुठेतरी मला जर ॲग्रो बेस्ड इंजिनिअरिंग किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये स्कोप मिळाला तर मी तो घेतला असता. पण काय झालं की त्यावेळेला ते शक्य झालं नाही काही कारणास्तव, की तसे ऑप्शन्स गोव्यात अवेलेबल नव्हते आणि काय. सो मग आवड होती ॲग्रिकल्चर बद्दल, आवड फार लहानपणापासून होती. म्हणजे मी गावी जायचो लहानपणी, त्यावेळेला माझ्या आजोबांसोबत आमची काजूच्या बागायती होत्या, तिथे जायचो, नारळ पाडायला जायचो. सो ते सगळे जुने एक्सपिरियन्सेस होतेच शेतीबद्दल. आजी मला आमचं जर पोरसू किंवा शेत असत तिथे ते मळा करायचे, तर तिथे भात लावायचे किंवा बाकी भाजीपाला लागवड करायची, मके लावायचे, तर तिथे घेऊन जायची माझी आजी जेव्हा मी गावी जायचो त्यावेळेला. सो तशी मातीची आणि ॲग्रिकल्चरची आवड होती. पण एक फुल फ्लेज करिअर करायचं म्हटलं की ते म्हणजे कोणालाही जर म्हटलं की सगळं इंजिनिअरिंग सोडून कोणतरी शेती करतोय ते फार एकदम काय म्हणतात ते 180 डिग्री टर्न झाल्यासारखं झालं आहे ते. सो तो म्हणजे इमिडिएटली ते शक्य नव्हतं, पण माझ्या मनात कुठेतरी होतं की कुठेतरी जाऊन गोईंग बॅक टू द रूट्स, आय वुड वॉन्ट टू डू दॅट. आणि तो एक अपॉर्च्युनिटी माझ्या फायनल इयर मध्ये मला अशी जाणवली की ठीक आहे की
ॲटलिस्ट लेट अस गिव्ह अ ट्राय. वाईल बाकीचे माझे सगळे जे क्लासमेट्स होते ते सगळे तुझं ते प्लेसमेंटच्या मागे धावायचे. त्यावेळेला मी लिटरली रजिस्टर पण केलं नव्हतं प्लेसमेंटसाठी. मला नाही इंटरेस्ट नव्हता. मला आय वॉज लाईक नाही करायचं प्लेसमेंट, लेट सी फिगर आउट करूया काहीतरी. अँड देन फायनल इयर शेवटी असं मी माझ्या वडिलांना म्हटलं की आपली थोडीफार जमीन आहे ती डेव्हलप करून त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर करूया आणि बघू कसं काय त्याच्यामध्ये स्कोप येतो. कारण कसं आहे की ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुठच्याही कॉम्प्युटर इंजिनियरला किंवा इंजिनियरला मोठं काहीतरी करिअर करायचंय तर ही हॅज टू मायग्रेट आउट ऑफ गोवा. दॅट इज अ रूल. म्हणजे यू कॅनॉट, देर आर नो सच बिग ऑपॉर्च्युनिटीज इन गोवा इवन टुडे. आय एम टॉकिंग 12-13 वर्ष आधीची गोष्ट मी सांगतो. सो इवन आज तेवढ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज नाही. सो माझ्या मनात असं नव्हतं की कुठेतरी जाऊन मोठ्या शहरामध्ये रॅट रेस जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये जायचं, मुंबईत लोकलमध्ये लटका हे करा, तसे करायची मला म्हणजे तेवढी इच्छा होत नव्हती. सो आय वुड से की मला आय वुड वॉन्ट टू गो बॅक टू माय रूट्स. तिथे काहीतरी एक एक्सप्लोअर करावा ऑप्शन. आणि मी माझ्या वडिलांना हे पण म्हटलं होतं की 5 वर्ष मला तुम्ही टाइम द्या. त्या 5 वर्षात जर काहीच करू शकलो नाही पॉझिटिव्ह, देन आपल्याला फॉलबॅक करायला आहेच, आपली डिग्री आहे, देन वी गो बॅक टू इंजिनिअरिंग. बट देवाच्या कृपेने चांगल्या गोष्टी घडत गेल्या, चांगले लोक भेटत गेली आणि 2014 मध्ये जो प्रवास सुरू झाला तो साधारण 2020 पर्यंत बऱ्यापैकी चांगल्यापैकी स्टेबल झाला. मध्ये 1-2 वर्ष कोविडमुळे थोडेफार डिलेज झाले, बट इट वेंट वेल अँड टुडे वी आर डुईंग व्हेरी गुड. डॉक्टर मलिक्स फार्म्स इज अ ब्रँड विच इज वेल एस्टॅब्लिश्ड इन गोवा आणि पूर्ण नॉर्थ गोवामध्ये आमचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे. दुधाचं आम्ही सप्लाय करतो, ऑर्गॅनिक भाज्या, फळ हे सप्लाय करतो. आमचं ॲग्रो टुरिझम आहे, त्याच्यामध्ये सगळीकडची लोक येतात. सो अशा पद्धतीने चांगला एक बिझनेस आम्ही सेटअप केला आणि हळूहळू आता एक्सपांड पण करतो. अच्छा. तर गोव्याच्या लोकांना माहिती नसेल की डॉक्टर मलिक्स फार्म एक्झॅक्टली काय आहे. कारण गोव्यामध्ये काय होतं, नॉर्थ गोवा मध्ये राहणारा माणूस तो कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही साऊथ गोवामध्ये असलेल्या माणसाबरोबर, कारण त्यांना माहिती नसतं की कुठे काय आहे, कुठे काय चाललंय. तर डॉक्टर मलिक्स फार्म म्हणजे जे पुढच्या वेळेला जेव्हा ते विचार करतील तेव्हा त्यांना कळेल की इथे काय काय असतं ते. तर डॉक्टर मलिक्स फार्म वरून मला तुला स्पेसिफिक विचारायचं आहे की ॲग्रो टुरिझम म्हणजे काय. कारण आम्ही खूप वेळा बोलतो आणि गोवा हा म्हणजे पर्यटकांचा म्हणजे प्रिय असलेला एक राज्य आहे. तर आणि ॲग्रो टुरिझम हळूहळू इंडियामध्ये ग्रो होतं. तर एक्झॅक्टली तुला काय वाटतं ॲग्रो टुरिझम म्हणजे काय. तर ह्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे व्हॉट इज ॲग्रो टुरिझम अँड व्हॉट इज डेव्हलपिंग इन इंडिया. सो आय विल आन्सर द सेकंड पार्ट फर्स्ट. व्हॉट इज डेव्हलपिंग इन इंडिया. काय झालंय की गेल्या 20-25 वर्षामध्ये किंवा त्याच्याही आधी गाव सोडून लोक शहराकडे खूप मायग्रेट झाली. ओके, गावं ओसाड पडायला लागली आहेत आणि शहरं गजबजायला लागली. त्यामुळे काय झालंय की शहरातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते लोकांना आता जाणवू लागलेत. जसं की गोंगाट, पोल्युशन, ट्रॅफिक, ओके, प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या लोकांना बर्नआउट करतात. आता जे कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत त्यांना बर्नआउट होतं. बर्नआउट म्हणजे काय की ती नाहीये कॅपॅसिटी त्यांची हँडल करायची आणि त्यांच्यावरती प्रेशर जे आहे ते पडत चाललंय. आणि सो दे वॉन्ट टू एस्केप फ्रॉम दिस. अँड एस्केप करायचंय कुठे, दे डोंट वॉन्ट टू गो टू अनदर नॉइझी प्लेस. दे वॉन्ट टू गो टू अ क्वाइट प्लेस वेअर दे आर जस्ट देअर विथ देमसेल्स. म्हणजे त्यांना एक वेगळाच एक्सपिरियन्स करायचा आहे ज्याच्यामध्ये त्यांना मोबाईलशी कनेक्ट करायचं नाहीये, बाकी कुठच्याच गोष्टीशी कनेक्टेड नाही. डिजिटल डिटॉक्स हा एक नवीन कॉन्सेप्ट आला त्याच्यामध्ये, जे आम्ही प्रमोट करतोय की तुम्ही अशा जागेवर जा जिथे तुमच्या फोनला रेंज नाहीये, वायफाय नाहीये, काहीच नाही, तुम्ही आणि फक्त नेचर हे आहे. सो अशा पद्धतीचे एक्सपिरियन्सेस आता भारतात डेव्हलप व्हायला लागले आणि त्याचा प्रचंड प्रमाणात त्याच्यावरती म्हणजे त्याच्या मागे लोक जायला लागले. कारण कॉर्पोरेट आणि तुझ्या मेट्रो सिटीजमध्ये अशा पद्धतीचं बर्नआउट होतं आणि त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन व्हायला लागल्या, ज्याच्यामध्ये वन ऑफ इट इज ॲग्रो टुरिझम. देर इज अनदर कॉल्ड इको टुरिझम, मग
तुझं मेडिकल टुरिझम असं असतं. मग असे खूप त्याच्यामध्ये प्रकार आहेत. पण आम्ही प्रमोट करतोय तो आहे तो एक प्रकारचा ॲग्रो टुरिझम. त्या ॲग्रो टुरिझम मध्ये काय असतं की एखादा माणूस जो शहरातून आमच्याकडे येतोय त्याला ऍग्रिकल्चर आणि डेअरी याच्या सानिध्यात राहायला मिळतं. ओके, सो आमचं एक सक्सेसफुल ऍग्रिकल्चर फार्म आहे. तर त्या ऍग्रिकल्चर फार्म मध्ये आम्ही काय करतोय की शेती करतोय, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स तयार करतोय. तर कोणी आमच्याकडे जो येतो ॲग्रो टुरिझम एक्सपिरियन्स करायला त्याला पूर्ण दिवस, समजा तो डे आउट साठी आला तर पूर्ण दिवस बाबा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये कसं राहता येईल किंवा तो शेती कसं करतो हे त्याला बघता येईल, अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स आम्ही त्याला देतो. आणि जी आमच्याकडे राहायला स्टे साठी येतात ओव्हरनाईट त्यांना एक आमचं 24 तास किंवा 48 तास एका शेतकऱ्यासोबत राहायचं, शेतकऱ्याच्या एखाद्या फार्म हाऊस मध्ये किंवा फार्म स्टे मध्ये राहायचं. सकाळी उठून कशी कामं केली जातात, गायींचं दूध काढलं जातं, शेण ओढतात, गायींना चारा कापून घालतो, गायींना चरायला घेऊन जातो. मग शेतामध्ये आलं की शेतात झाडं जी आहेत त्यांना पाणी देतो आपण पाटाने. मग अजून काय काय साफसफाईचं असतं, तण आलेलं असतं ते काढतो. दुपारी आपण शेतातलं जेवण जे आहे ते जेवतो, म्हणजे शेतात जे काय आपलं उगवतंय त्याचंच जेवण आपण जेवतो. तसंच मग दुपारी थोडासा आराम करून संध्याकाळच्या वेळेला परत संध्याकाळची जी कामं आहेत ती आपण एक्सपिरियन्स करतो. म्हणजे आता ह्या सीझन मध्ये उन्हाळ्यामध्ये आता काजू आपल्याकडे काजू गोळा करायला जायचं. आंब्याच्या सीझन मध्ये मग आंबे पाडायचे. कुठे जांभळाची झाडं आहेत आमची, ते जांभळं पडलेली असतात ती वेचायला जायची. किंवा मग जंगलामध्ये गेलं तर तुम्हाला रानमेवा मिळतो तो काढायला जायचा. सो असे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत. रात्री तुम्ही मुक्त आपल्या ओपन आकाशाखाली फक्त असं शेतामध्ये आड झोपून तारे बघायचे. आमच्याकडे आम्ही मध्ये एक असा एक्सपिरियन्स केला होता की अर्ली मॉर्निंग बर्ड वॉचिंग, म्हणजे आम्ही एक्सपर्ट आणला होता. तर तो त्याचा टेलिस्कोप टाइप घेऊन आला होता. कॅमेरा टाइप नाही, एक टेलिस्कोप कसा असतो सो तो टेलिस्कोप मध्ये त्यांनी बर्ड्स दिसतात त्याच्यामध्ये. सो ते एकीकडे लावतात आणि वेगवेगळे बर्ड्स वरती ते फोकस करतात आणि तुम्हाला झूम करून ते बघता येतात बर्ड्स. सो तसा आम्ही एक एक्सपिरियन्स केला होता की काही लोक आमच्याकडे राहायला आले होते आणि सकाळी 6:30-7 वाजता पूर्ण त्यांना अशी एक बर्ड वॉचिंगची ट्रेल आम्ही केली होती. सो असा एक्सपिरियन्स जे तुम्हाला बर्ड वॉचिंग शहरात शक्य नाही, तुम्हाला कुठेतरी जंगलात किंवा असं गावातच जायला पाहिजे. सो असे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आम्ही आमच्या फार्मवरती लोकांना देतोय. आणि त्याच्यासाठी लोक मुद्दामून कुठून येतात, म्हणजे नॉट जस्ट गोवा, फ्रॉम अक्रॉस इंडिया पीपल आर कमिंग. आमच्याकडे असे पण गेस्ट आलेले जे फॉरेनर्स आहेत, जे गोव्यामध्ये आले होते आणि त्यांना आमच्या फार्म बद्दल कळालं अँड दे केम टू एक्सपिरियन्स अवर फार्म. सो अशा पद्धतीचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आम्ही दिल्यामुळे दॅट इज डेव्हलपिंग. खूप चांगला आहे हा कन्सेप्ट आणि नवीन आहे. आणि मला वाटतं लोकांनी, म्हणजे कॉपी असं मी म्हणणार नाही, पण लोकांनी एक थोडे पॉइंट्स घेऊन शिकून काहीतरी असं पुढे सुरू केलं पाहिजे. आणि एक मी कॉन्सेप्ट वाचला, म्हणजे तुमच्या साईटवर किंवा तुम्ही ओव्हरऑल मी स्ट्रक्चर बघतो तेव्हा तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर फार्म टू प्लेट हा कन्सेप्ट, हा मला खूप आवडला कन्सेप्ट. मी रील्स पण पाहिले तुझे, सावनी ताईचे, आणि खूप आवडले आम्हाला. तर फार्म टू प्लेट ही आयडिया कुठून आली आणि कशी काय आली आणि कसं शक्य झालं तुम्हाला हे करायला पुढे? सो त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे की काय झालंय की आजच्या, जसं मी तुला म्हटलं की गेल्या 25-30 वर्षामध्ये गावाकडून शहरामध्ये मायग्रेशन एवढं झालंय की गावाकडचा टच जो आहे तो पूर्णपणे गेलेला आहे लोकांचा. त्यामुळे काय झालंय की आजची जी पोरं आहेत त्यांना बाबा आपलं जेवण कुठून येतं हेच माहित नाहीये. दूध कोण देतं, तर दूधवाला दूध देतं हे त्यांचं उत्तर असतं, कारण त्यांनी कुठेतरी गाई बघितलेलंच नाही किंवा कुठेतरी फोटोमध्ये कुठेतरी बघितलं असेल, असा विषय. तर अशा लोकांना बाबा व्हॉट इज ऑन माय प्लेट हा प्रश्न, हा बाबा माझ्या प्लेटवर जे काही येतंय ते कुठून येतं, त्याचा सोर्स काय आहे, तर हे लोकांपर्यंत पोहोचवायचं. दॅट वॉज द मेन फंडामेंटल बिहाइंड दिस एक्सपिरियन्स. मध्ये तर असा एक किस्सा झाला होता की आमचा एक मित्र मुंबईवरून आला होता, साधारण मला वाटतं 30-35 वर्षांचा असेल. त्याला मी सांगितलं, आम्ही थोडं कामात होतो, तिकडे हळद लावलेली आहे, त्या हळदीकडे जाऊन थांब, येतो मी म्हणून. तर तो लिटरली त्या हळदीच्या झाडाकडे, म्हणजे त्या एका प्लॉट मध्ये गेला आणि तो हळद शोधतोय कुठे लटकते का हळद, म्हणजे त्याला हे पण माहित नाही की बाबा हळद ही झाडाच्या खाली, म्हणजे मातीच्या खाली येते, हेच माहित नाही त्याला. हा 35 वर्षाचा माणूस होता. सो असे किस्से झालेले आहेत.
सो त्याच्यामुळे हा जो फार्म टू टेबल किंवा फार्म टू प्लेट हा एक्सपिरियन्स आहे तो तिथून आमचा सुरू झाला, की लोकांना आम्ही जेव्हा आमच्याकडे ॲग्रो टुरिझमसाठी लोक येतात त्यावेळेला आम्ही त्यांना एक फार्म ट्रेल करतो. तर त्या फार्म ट्रेलमध्ये प्रत्येक जी जी काय वनस्पती झाडं आमच्याकडे लागलेली आहेत ती सगळी आम्ही त्यांना दाखवतो पहिली, की बाबा हे असं आहे, हे असं आहे, ह्याला ही फळं लागतात, ह्याचा हा सीझन आहे, असं प्रत्येकाला एक एक्सप्लेनेशन दिलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यातून त्यांना कळतं की बाबा आपल्या जेवणामध्ये जे काय दुपारी मिळणार आहे ते बाबा हे इथून आलेलं आहे. आता समजा आम्ही कुठेतरी त्यांना केळीचं झाड दाखवलं, भाजीची केळी आहे, तर ते केळीचं झाड दाखवलं तर त्यांना असं हे की बाबा ह्या भाजीच्या केळीपासून एक दुपारी भाजी असेल किंवा केळीची कापं असतील ती तुमच्या प्लेटमध्ये तुम्हाला मिळतील. किंवा आमच्या शेतामध्ये कुठेतरी अननस असेल तर ह्या अननसाचं सासव जे आहे ते तुम्हाला दुपारी जेवणात मिळणार. कळालं? मग किंवा कुठेतरी कोकमाची झाडं असतील तर कोकम आता आपल्या कोकणातल्या लोकांना कॉमन आहे, पण बाहेरच्या लोकांना कोकम माहित नाहीये. तर त्या कोकमाच्या झाडाला कोकमा लागतात आणि त्या कोकमापासून सोलकढी बनते आणि ती तुम्हाला आम्ही दुपारी जेवणात देतो. सो असं पूर्ण आम्ही त्यांना एक्सप्लेनेशन देतो की बाबा हे अशा पद्धतीने सगळं आमच्या फार्मवरती चालतं. तसं आहे. आणि एक मी मागे तुझा एक इंटरव्ह्यू पाहिला होता तेव्हा तिथे तू सांगितलेलंस की फार्म म्हणजे फक्त ग्रास लावून, लॉन लावून आणि एक स्विमिंग पूल बांधला म्हणजे फार्म झाला नाही. तर ह्या गोष्टी मला वाटतं खूप महत्वाच्या आहेत, त्या तू सांगायला बघत होतास त्यावेळी त्या इंटरव्ह्यू मध्ये, आणि ते मला खूप आवडलं. कारण जनरली तू गोव्यामध्येच, मी सध्या तर गोव्याच बोलतो, गोव्यामध्ये बघायला गेलं तर 90% ते 95% जे लोकांचे फार्म्स आहेत तिथे स्विमिंग पूल आणि लॉन शिवाय आणि काही आम्हाला बघायला मिळत नाही. झाडं मिळतात ती पण शोची मिळतात किंवा त्याचं काय आम्हाला म्हणजे फायदाच होणार नाही असं चुकून केळी असल्या तर मला वाटतं हे गरजेचं आहे लोकांनी समजणं की फार्म म्हणजे ह्याच्या बाहेर पण काहीतरी आपण केलं पाहिजे. जसं तू म्हणालास आता फार्म आणि बाकीचं सगळं ॲग्रो टुरिझम बद्दल, तर समजा माझ्यासारख्या माणसाला किंवा कोणी असा यंग ऑन्टरप्रेनर कोणी आहे त्याला ॲग्रो टुरिझम सुरुवात करायची आहे, जर समजा गोव्यामध्येच आम्ही धरूया सध्या, तर काय त्याला करण्याची आवश्यकता आहे किंवा काय त्याला तू इनपुट्स देऊ शकतोस की त्याने तो ऍटलीस्ट सुरुवात तरी करू शकतो असं ॲग्रो टुरिझमसाठी? तू जे पहिला विषय म्हटलास की सगळीकडे फार्मचा लिटरली पेव फुटलाय, तर मुळात शेती पर्यटन हा काय कॉन्सेप्ट आहे ह्या लोकांना माहितच नाही. सॅडली काय झालं की फार्म वरती जायचं म्हणजे कुठच्या तरी एक ओपन जागेत जायचं, तिथे कुठेतरी एक स्विमिंग पूल असेल, एखादी 4-5 नारळाची झाडं लावलेली असतील, 5-10 रूम्स घातलेले असतील, तिथे जाऊन दारू प्यायची, धिंगाणा करायचा, लाऊड म्युझिक प्ले करायचं आणि एन्जॉय करायचं. दिस इज द कॉन्सेप्ट विच इज सॅडली डेव्हलपिंग इन गोवा. पण तेच जर तू महाराष्ट्रात गेलास किंवा तू गुजरातमध्ये गेलास तर तुला क्लिअर शेती पर्यटन काय आहे हे क्लिअर डेफिनेशन दिसतं की बाबा तिथे एक शेतकरी आहे, त्याचं एक वर्किंग फार्म आहे ज्याच्यामध्ये शेती होते, त्याच्यामध्ये कुठेतरी त्याने ऍज अ ऍडिशनल इन्कम साठी म्हणून 4-5 रूम्स काढलेले आहेत, तिथे लोक येऊन राहतात, तिथे ते शेताचं एक्सपिरियन्स घेतात. दॅट इज व्हॉट इज ऍग्रिकल्चर टुरिझम ऑर ॲग्रो टुरिझम किंवा शेती पर्यटन. हे गोव्यात जे चाललंय तो फक्त एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे जे काय म्हणून सांगू, ओपन मध्ये धिंगाणा करायला त्यांना पब्लिक प्लेस मध्ये शक्य नाही, ते कुठची तरी प्रायव्हेट प्लेस बुक करून त्याच्यामध्ये धिंगाणा करतात आणि तिथे दारू पितात. हे हा कॉन्सेप्ट ऍक्च्युअली झालेला आहे आणि विच इज गोइंग व्हेरी रॉंग. म्हणजे सरकारने सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी की त्याच्यामध्ये थोडंसं इंटरव्हेन्शन करून ह्यांना फार्म हा शब्द वापरणं, ह्यांनी फार्म शब्द वापरणं हे चुकीचं आहे. हे फार्म नाहीये, हे काहीतरी वेगळाच कॉन्सेप्ट आहे. फार्म जे आहे ते म्हणजे असे आता आम्ही जे करतोय किंवा आमच्यासारखे अनेक शेतकरी आहेत गोव्यामध्ये जे ऍक्च्युअली फार्मिंग करतायत, त्यांनी ॲग्रो टुरिझम सुरू केलंय, त्यांना ऍक्च्युअली तुम्ही फार्म म्हणू शकता. बरोबर, तो एक विषय झाला. दुसरा प्रश्न काय होता तुझा त्याच्यामध्ये? ॲग्रो टुरिझम बद्दलच की आता आम्ही फार्म कन्सेप्ट म्हणतोय, तर आता माझ्यासारख्या कोणालाही जर समज ॲग्रो टुरिझम करायचं तर त्यांनी काय विचार केला पाहिजे किंवा त्यांनी कसा विचार केला पाहिजे, आपण कशी सुरुवात करू? तर आता त्याच्यामध्ये कसं आहे की सगळ्यात पहिली ॲग्रो टुरिझम साठी पाहिजे ते आहे की ॲग्रिकल्चर. सो तुमच्याकडे ऍटलिस्ट स्वतःची असेल तर स्वतःची जमीन, नाहीतर ऍटलिस्ट लीज वरती अशी एक मला मिनिमम वाटते की 4 ते 5 एकर जमीन असावी.
त्याच्यामध्ये तुम्हाला एक पाण्याचा सोर्स असला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन असलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करताना ऍग्रिकल्चरने सुरुवात केली पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिली कुठची प्रॉपर्टी ताब्यात आली शेतीची तरी, तर त्याला पहिली कुंपण असलं पाहिजे. कुंपण झाल्यानंतर त्याला अप्रोच रोड असला पाहिजे. आतमध्ये इंटरनल नेव्हिगेशनसाठी तुम्हाला ऍटलिस्ट एक ट्रॅक्टर जाईल एवढा तरी रस्ता पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही वेल डिफाईन्ड एरियाज केले पाहिजे की इथे आपण शेती करणार, इथे आपली गायींचा गोठा असेल, गुरं असेल, त्यांना चाऱ्याचं जे काय सोर्स आहे त्या चाऱ्यासाठी इथे प्लॉट केलेला असेल. त्याच्यानंतर समजा आपल्याला अन्य काही करायचं जसं की बी किपिंग करायचंय, हनी बीजचं, तर हनी बीजचे आपले जे हे आहेत ती बी हाईव्स ती कुठे लावणार त्याचं आधी सगळं प्लॅनिंग केलं पाहिजे. त्या प्लॅनिंग स्टेज नंतर मग तुम्ही तुमचं बजेट काढलं पाहिजे की बाबा माझ्याकडे इन्व्हेस्ट करायला समजा 20 लाख रुपये आहे फॉर एक्झाम्पल, किंवा 25 लाख रुपये आहे, तर मी प्रायोरिटीने काय करणार की मला समजा ऍग्रिकल्चर कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मॅक्झिमम रिटर्न्स आपल्याला कुठून येतील तिथे पहिली फोकस करून त्या गोष्टी केल्या पाहिजे. आता कुंपण करायचं, ह्याला पर्याय नाहीये, कुंपण करायलाच पाहिजे, नाहीतर बाहेरची जनावरं येणार आणि तुमचं सगळं शेती खाऊन जाणार. तर कुंपण इज यू कॅनॉट कॉम्प्रोमाइज ऑन दॅट, इट इज अ मस्ट. सेकंडली तुम्हाला इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर समजा असेल आणि इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर, ते तुम्हाला इट इज अ मस्ट. तुम्हाला कुठे पाईपलाईन घालायची असेल, पंप्स लागतील, इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन घ्यायला पाहिजे, विहीर खणायला पाहिजे फॉर एक्झाम्पल, तर ह्या गोष्टी आहेत ते मस्ट आहेत, त्या गोष्टी करायलाच पाहिजे, त्याशिवाय तुमचं शेतीचं काहीच सुरू होणार नाही. ओके, सो हे दुसरं झालं. तिसरं झालं की तुम्हाला समजा आता नॅव्हिगेशनसाठी आम्ही रोड म्हटलं, तर तुम्ही गाडी घेऊन आलात किंवा काही घेऊन आला, तर इव्हन साधा दुधाचा धंदा जरी करायचा असेल तर गायींसाठी चारा वैरण आणायला पाहिजे किंवा सुका चारा, कडवा कुट्टी आपण म्हणतो, ती आपल्या शेतापर्यंत कशी पोहोचणार, त्याला वेअरहाऊस मध्ये कसं आपण स्टॉक करणार. मोठा ट्रक येईल, त्या ट्रकला बाबा अप्रोच रोड आहे की नाही, किंवा दर दिवशी जे दूध आपण काढणार ते दूध आपल्या शेतातून बाहेर डेअरी पर्यंत किंवा कस्टमर पर्यंत कसं जाईल, याच्यासाठी रोड पाहिजे, तर ते रोडचं व्यवस्थापन ते व्हायला पाहिजे. हे सगळं तुमचं मेन गोष्ट ऍग्रिकल्चरची जागेवर पडली, त्याच्यानंतर कुठेतरी तुम्ही ऍग्रो टुरिझम बद्दल बोलू शकता. नाहीतर तुम्ही यू विल गो इन टू द सेम हे जे बाकी सो कॉल्ड फार्म्स आहेत त्याच्यामध्ये जाणार की तुम्ही रूम्स काढले आणि तुम्ही धिंगाणा करताय तिकडे आणि शेती तिकडेच उरली, मग शेती नाहीच आहे त्याच्यामध्ये, असा तो विषय होणार. सो तसं होऊ नये तर आपल्याला ते थोडं या दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि जसं तू म्हणालास की मिनिमम एक 3-4 एकर पाहिजे किंवा 2-3 एकर, जो कन्सेप्ट म्हणा एवढं सोपं नाहीये हे सगळं मॅनेज करणं. फक्त आधी आपण म्हणत होतो की एक जागा पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट पाहिजे तर बिझनेस होतो. आता तसं नाहीये, आता खूप चॅलेंजेस येतात तुला, म्हणजे सुरुवातीपासून ते होईपर्यंत, रनिंग असल्यापर्यंत, तुला चालू ठेवण्यापर्यंत खूप चॅलेंजेस येऊ शकतात. तर तुला हा ॲग्रो टुरिझमचा बिझनेस किंवा ओव्हरऑल फार्म तुझं म्हणतोस डॉक्टर मलिक्स फार्म, ह्याच्यामध्ये तुला काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात किंवा ह्याच्या अगोदर असे खूप मेजर प्रॉब्लेम्स झाले आणि खूप डिफिकल्ट असतात ते टॅकल करायला? सो मी जेव्हा 2014 मध्ये सुरुवात केली त्यावेळेला आमचं जे आता तुम्हाला फार्म दिसतंय ते काहीच नव्हतं. म्हणजे फक्त तिकडे जंगल कसं होतं, जंगल म्हणजे सुद्धा आपण भरड म्हणतो ना, की तिथे पावसामध्ये थोडंफार तुला काहीतरी उगवून येतं, थोडी इकडे तिकडे झाडं अशी काहीतरी येतात आणि उन्हाळ्यामध्ये ते सगळं मरून जातं, कधीतरी आग पडली की ते सगळं जळून जातं, अशा पद्धतीची कंडिशन होती. त्याच्यामध्ये काय झालं होतं की आमच्या प्रॉपर्टीच्या वरून तिजारीचा कालवा गेला होता, त्याला लिकेज झालं होतं, त्या लिकेजमुळे आमच्या शेतामध्ये सगळं पाणी निघत होतं, त्यामुळे ती सगळी म्हणजे दलदल झाली होती. सो हे असे अनेक प्रॉब्लेम्स आम्हाला जेव्हा आम्ही प्रॉपर्टी डेव्हलप करायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला हे फेस झाले. तर तिथून आम्ही काय सुरुवात केली की सगळ्यात पहिली मी म्हटलं की पहिली प्रॉपर्टीचा पूर्ण सर्वे केला. सर्वे करून आपली बाउंड्री कुठे आहे, काय आहे ते सगळं डिमार्केशन करून घेतलं. ते डिमार्केशन केल्यानंतर त्याला कुंपण घातलं. कुंपण घातल्यानंतर अप्रोच रोड तयार केला. म्हणजे पहिली शेतात येण्यासाठी रोड, आधी छोटीशी पायवाट होती, ती प्रॉपर जेसीबी घालून रस्ता कसा करून घेतला. ते झाल्यानंतर मग शेतामध्ये, आता शेत एवढं मोठं आहे, आमचं क्षेत्र आहे साधारण 7-8 एकरचं आहे, तर त्या सगळ्या एंड टू एंड पॉइंटला जायला बाबा आपल्याकडे आपला ट्रॅक्टर तरी निदान गेला पाहिजे, यासाठी रस्ते तयार करून घेतले. रस्ते बनवल्यानंतर मग जसे आपल्याला जमिनी मिळाल्या तसे त्याचे टेरेसिस करत गेलो आम्ही. जसे प्लॉट्स कसे आपण म्हणतो ते टेरेस फार्मिंग आम्ही म्हणतो, तर जेसीबी घालून टेरेसिस केले. ओके, त्याच्यानंतर मग ते टेरेसिस असं झालं की सगळ्यात जो खालचा टेरेस होता आमचा
जो प्लॉट होता तो ह्या मी जे म्हटलं कॅनलचं पाणी सिपेज होत होतं त्याने लिटरली वाहून जायला लागलं, पाणी जमिनीतून निघत होतं, असं अशी परिस्थिती आली. मग त्याला आम्ही त्या प्लॉटच्या वरच्या बाजूला एक गटर मारला. तो गटर मारल्यानंतर पाणी त्या गटरात निघायला लागलं, त्या गटरातून परत ते ओव्हरफ्लो व्हायला लागलं. मग त्या गटरातला त्या प्लॉटच्या खालून एक अंडरग्राऊंड पाईप घातला, तर पाईप घालून पाणी बाहेर काढलं. असं वेगवेगळे म्हणजे काय म्हणतो इंजिनिअरिंग डोकं वापरून ना खूप उपद्व्याप आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि ते सगळ्या गोष्टी मलाच माहिती आहेत कुठे कुठे काय काय घातलेलं आहे. तिथून अंडरग्राऊंड पाईपलाईन करून करून खालच्या ओळापर्यंत ते पाणी घेऊन गेलो. कुठे गटर्स, थोडे ओपन गटर्स बांधले, थोडे अंडरग्राऊंड पाईपिंग केलं. सो असं करून प्लॉट स्टेबिलाइज केले. त्याच्यानंतर मग त्या प्लॉट मध्ये जे बॉर्डर्स आहेत, आता आपण टेरेस केली म्हणजे आता हा एक प्लॉट केला, त्याला इथे स्लोप असतो, मग पुढे पुढचा प्लॉट असतो, परत स्लोप असतो. मग हा स्लोप जो आहे तो पावसामध्ये वाहून जायला लागतो. तर ते वाहून जाऊ नये म्हणून ह्या प्लॉटच्या बॉर्डर वरती आपल्याला झाडं लावावी लागतात. तर त्या झाडामध्ये आम्ही सगळ्यात पहिली नारळाची झाडं लावली, नंतर केळी लावली, त्याच्यानंतर बॉर्डर अगदी स्लोप वरती आम्ही गायींचा चारा लावला. जे थोडेसे ग्रॅज्युअल स्लोप्स होते तिथे आम्ही पायनॅपल्स लावले, म्हणजे अननस लावले. सो अशा पद्धतीने करून करून आम्ही आमचे प्लॉट्स जे आहेत ते स्टेबिलाइज केले, आणि आता ते गेली 7-8 वर्षामध्ये ते आता बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे. आता ते पाण्याने ढासळत नाही. सो आणि मेन कसं, हे सगळं आम्ही प्लांटेशन केल्यामुळे डायरेक्ट पावसाचा मारा पण होत नाही त्याच्यावर. सो ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आमचे प्लॉट्स जे आहेत ते हळूहळू स्टेबिलाइज झाले, आणि मग आता आम्ही जे बाकीचा हळूहळू डेव्हलपमेंट करतोय ते आता पुढे पुढे करत आहोत. पण ह्या सगळ्या चॅलेंजेस आम्हाला फेस कराव्या लागल्या. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही शेताला हात घातला होता त्यावेळेला आमच्याकडे इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नव्हतं. त्यावेळेला आम्ही पंप सुद्धा, पाण्यासाठी पंप जो आहे ना तो पेट्रोलवरचा पंप वापरायचो. तर तो पेट्रोलवरचा पंप इकडे लावायचो, तिथून ते पंपिंग करून पाणी सगळीकडे फिरवलेलं होतं. तशा पद्धतीने सगळं आम्ही जुगाड केला होता त्यावेळेला. नंतर मग इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन आलं, 3 फेज पंप आला. त्याच्यानंतर मग सगळीकडे आम्ही ड्रिप इरिगेशन केलं, बाकीच्या गोष्टी केल्या. कारण पेट्रोलला त्यावेळेला आम्हाला, मला वाटतं 2-2, 3-3 लिटर पेट्रोल आम्हाला लागायचं फक्त पंप करायला, कारण तो 2 का 3 HP चा पंप होता. आणि ते सगळं म्हणजे मोठं 2 इंच पाणी पाहिजे, कारण क्षेत्र एवढं होतं की ते शक्य नव्हतं सगळं करणं. आणि त्याच्यामुळे पण लिमिटेशन होते की म्हणजे काय झालं होतं की आमच्या प्लॉटमध्ये एक झरा होता, त्या झऱ्याचं पाणी आम्ही एकडे अडवलं होतं, पण तो बांध परत परत फुटत होता. म्हणजे किती पण केलं तर ते काय, ते आमच्या तिकडे खेकडे असतात, ते खेकडे जाऊन खालून थोडी थोडी माती काढून काढून ना बांध फोडत होते. मग शेवटी डिसिजन घेतला की एकदा इन्व्हेस्टमेंट करूया आणि पाण्याची टाकीच बांधली. मग तिथे सरळ एक आम्ही कॉन्क्रीटची टाकीच बांधली. मग ते सगळं जे झऱ्याचं पाणी आहे ते ओव्हरफ्लो होऊन त्या टाकीमध्ये यायला लागलं. कॉन्क्रीटच्या टाकीला मग पंप बसवला आणि तिथून मग सगळीकडे पंपिंग सुरू केलं. त्यावेळेला एक सिक्युरिटी झाली. सो असे एक एक चॅलेंजेस येत होते. मग आम्ही जेव्हा फेन्सिंग, इलेक्ट्रिक फेन्सिंग पूर्ण प्रॉपर्टीला केलं होतं त्यावेळेला ते आम्ही विचार केला होता की साधारण 5 फुटाचं फेन्सिंग पुरेसं होईल. पण नंतर असं झालं की त्याच्या वरून उड्या मारून गवेरेडे आतमध्ये यायला लागले. तर ते मग फेन्सिंग आम्हाला परत वाढवावं लागलं, ते 7 फुटाचं फेन्सिंग केलं. सो असे चॅलेंजेस एक एक डेव्हलप होत गेले, इव्हॉल्व्ह होत गेले. सो याच्यातून आम्ही मार्ग काढत पुढे आलो. लेबर प्रॉब्लेम हा एक वन ऑफ द मेजर इश्यूज होता. अनेकदा अचानक असं होतं की लेबर असतो तुझ्याकडे आजपर्यंत, उद्या उठून लेबर गायब झालेला असतो. सो असे प्रॉब्लेम्स येतात, दॅट वी हॅव ओव्हरकम. जसं तू म्हटलंस तसं लेबरचा एक इश्यू मोठा, त्याच्यानंतर पाण्याचा, सॉइल इरोजनचा, पाण्याचा, आणि त्याच्याबरोबर फेन्सिंगचा. जी जनावर येतात किंवा बाकीचे जे कोणी येतात ट्रेसपासिंग होतं, तर गोव्यामध्ये हे खूप बघायला मिळतं की माकड असू दे किंवा गवेरेडे असू दे किंवा बाकीचे प्राणी, हे मला वाटतं प्रॉपर्टी जी असते किंवा जी जागा असते त्याचा नाश खूप म्हणजे खूप प्रमाणात होतो, प्रॉपर्टीचा नाश. तर काय म्हणजे तुला काय वाटतं की काय मे बी गव्हर्नमेंटने ऍक्ट केलं पाहिजे की आपल्या म्हणजे आपल्या पुरतं आमच्या ह्यानी आम्ही काय करू शकतो की ही जनावरं जरा कमी येतील आणि जरा प्रॉपर्टीची जे काय नासाडी असते ती कमी कशी होईल. माकड आणि आम्ही गवेरेड्यांचं खूप प्रमाण आहे गोव्यात तरी, आणि मी ज्या भागातून येतो तर तिथे तर गवेरेडे भयानक असतात. म्हणजे 70 भागात तर गवेरेडे म्हणजे हा एक असलाच पाहिजे, घराच्या बाजूला एक 15-20 मीटरवर तरी गवेरेडा असलाच पाहिजे. तर ह्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल का पुढे फ्युचरमध्ये आमच्या थ्रू किंवा गव्हर्नमेंट थ्रू? कसं आहे, तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला सरळ असं वाटतं की ह्याच्या
ह्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी आपण त्याचा रूट कॉज काय आहे तिथपर्यंत जायला पाहिजे. हा प्रॉब्लेम आधी होता का? आधी नव्हता. तो आता डेव्हलप झालाय. कशामुळे झालाय? कारण आपण त्यांचं जे हॅबिटेट आहे त्याच्यामध्ये आम्ही घुसलो म्हणून ते आपल्या हॅबिटेटमध्ये घुसले. बरोबर. साधा सरळ विषय आहे. आपण त्यांचं हॅबिटेट तसंच सिक्युअर ठेवायला पाहिजे होता, तर हे झालं नसतं. दुसरं, गवेरेडे हे आता एवढे घुसायला लागलेत किंवा वाढलेत, हे यांचं प्रमाण एवढं का वाढलं? कारण तर तू जर ते आपण काय म्हणतो ते इकोसिस्टम म्हणतो आणि त्याच्यामध्ये ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं काय काय असतं कन्झ्युमर्स मध्ये, तर गवेरेडे हे कुठेतरी सेकंडरी मध्ये येत असतील मला वाटतं. आणि त्याच्या वरती टर्शरी मध्ये वाघ, सिंह किंवा तुझे लेपर्ड्स जे आहेत, बिबट्या, हे सगळे वरच्या ह्याच्यात येतात. तर त्यांचं पॉप्युलेशन कुठेतरी अफेक्ट झालंय आणि कमी झालंय, त्यामुळे गवेरेड्यांचं पॉप्युलेशन वाढलंय ना. नाहीतर त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायला त्याच्या वरचे जे आहेत ते सक्षम होते, पण मुळात जंगलं कमी झाल्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन कमी झालंय, त्यामुळे गवेरेड्यांचं पॉप्युलेशन वाढलंय. आता शेताच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी एक चेन सांगतो. म्हणजे साधा आपल्या शेतामध्ये धान्य उगवतं, ते धान्य खायला उंदीर येतो. बरोबर. उंदीर खायला साप येतात, म्हणून साप हा शेतकऱ्याचा मित्र म्हणतो आपण. बरोबर. पण सापाची अंडी जी आहेत ती कोण खातं? ती सापाची अंडी आहेत ती मोर खातात. ओके. किंवा सापांना मोर खातात कुठेतरी. आणि आपली जे मोरांची अंडी किंवा मोरांची लहान पिल्लं ही कोण खातात? ते कोल्हे खायचे. आज आपल्या जंगलामध्ये मुळात कोल्ह्यांचं पॉप्युलेशन एकदम कमी झालंय. कोल्हे कोळी जी आधी गावामध्ये ऐकायला यायची ती आता ऐकायलाच येत नाही. क्वचित कुठेतरी एखादा कोल्हा दिसतो. तर आता परत आपण बॅक वर्किंग करूया. कोल्ह्यांचं पॉप्युलेशन कमी झालंय, त्यामुळे पिकॉक्सचं जे आपलं मोरांचं पॉप्युलेशन वाढलंय. मोरांचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे सापांचं पॉप्युलेशन कमी झालंय. सापांचं पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे उंदरांचं पॉप्युलेशन वाढलंय. उंदरांचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे शेतकऱ्याची नासधूस वाढली. हे सरळ गणित आहे. सो मी तेच म्हणतो की यू हॅव टू गो टू द रूट कॉज. व्हॉट हॅज गॉन रॉंग इज दिस. सो सोल्युशन इथेच आहे. तुम्ही हे सॉल्व्ह करा, जो रूट कॉजला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा, तुमचं सगळं जे आहे ते जागेवरती पडणार. माणसाने आपण इंटरफिअरन्स करून सगळं उलटा पालट एवढी केलेली आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर दीज अदर इक्वल स्टेक होल्डर्स. जे प्राणी आहेत दे आर ऑल्सो इक्वल स्टेक होल्डर्स ना. सो त्यांची आपण नासधूस केल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. सिम्पल एज दॅट. कंट्रोल द कंट्रोलेबल्स म्हणतात, तसा हा प्रकार आहे. म्हणजे जेवढं आपण करू शकतो कंट्रोल तेवढं आपण नक्कीच करू शकतो. बरोबर. आता साधा विषय आमच्या गावामध्ये जर सांगायला गेला तर आमच्या गावाच्या बाजूला जी प्लॅटो होता त्या प्लॅटोवरती म्हणजे तो एकदम असा वास्ट प्लॅटो होता. म्हणजे आम्ही तिकडे गवत काढायला जायचो 10 वर्षा आधी. त्या गवतावरती आमची गुरं म्हणजे पावसाळ्यामध्ये गवत जे आम्ही घालायचो गुरांना तेच होतं. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची जनावरं, गवेरेडे, बिबट्या हे सगळे होते वरती त्या प्लॅटोवरती. आज त्या प्लॅटोवरती मोपा एअरपोर्ट झालाय. बरोबर. त्यामुळे ते सगळी जनावरं कुठे जाणार? ती सगळी खाली गावात उतरली ना. गावात उतरल्यानंतर मग सगळीकडे नासधूस सुरू झाली. परवा एक कुठेतरी न्यूज वरती बघितलं होतं मी की ते एअरपोर्टच्या एंट्रन्स वरती एक गवारेडा त्या लॉन मध्ये चरत होता. तो त्याच्या परत वाट शोधत शोधत घरी पोहोचला होता त्याच्या. असं झालंय ते. सो ह्या गोष्टी आम्ही काय म्हणजे आमच्या जेवढ्या कंट्रोलमध्ये आहे तेवढ्या आम्ही नक्कीच करू शकतो. आणि ॲग्रो बेस्ड टुरिझम मध्ये आणि जेव्हा तू म्हणतोस ॲनिमल हजबंड्री किंवा बाकीचे हे विषय येतात तेव्हा त्याच्यात मी खूप जणांना विचारलंय की त्यातल्या त्यात सगळ्यात कठीण किंवा डिफिकल्ट टास्क कुठचा आहे ह्याच्यामध्ये. तर मला खूप जणांनी म्हटलं की डेअरी फार्मिंग हा खूप क्रिटिकल आणि खूप तसा डिफिकल्ट आहे करायला गेलं तर ते म्हणत होते की गाई गुरं असतात, गुरं किंवा म्हशी असतात, त्यांची हेल्थ, त्यांची निगा राखणे व्यवस्थित, त्यांचं जे खाण जेवण जे कडवापुट्टी आणि बाकीचं सगळं म्हणालास त्याच्याप्रमाणे हे सगळं त्यांना व्यवस्थित हवं तसं. इवन टेम्परेचर सुद्धा इवन त्या इन दॅट केस मॅटर करतं त्यांना. तर एवढं डेअरी फार्मिंग का डिफिकल्ट आहे किंवा चॅलेंजिंग का आहे एवढं गोव्यामध्ये स्पेशली बघायला गेलं तर? गोव्याचं
वातावरण इज द बिगेस्ट चॅलेंज. काय आहे की गोव्याच्या हॉट अँड ह्युमिड क्लायमेटमध्ये तुम्ही जर्सी आणि HF ह्या ज्या युरोपियन गायी आहेत त्या जर आणून बांधल्या तर त्यांना तुम्हाला तशी सुविधा द्यायला पाहिजे जे युरोपमध्ये आहे. युरोप इज अ कोल्ड क्लायमेट कंट्री और कॉन्टिनेंट यू कॅन से. तशा पद्धतीच्या त्या वातावरणातल्या गायी समजा तुम्ही इथे आणून बांधल्या तर तुम्हाला ते त्यांना AC लावा किंवा कूलर लावा आणि तशी व्यवस्था द्यायला पाहिजे ना. आपण इथे गोव्यामध्ये बाहेर समजा उन्हाळ्यात नुसतं चालत जरी गेलो तरी घामाच्या धारा वाहतात. बरोबर आहे. त्या जनावर ह्युमिडिटी तर त्या जनावरांना त्याचा त्रास होणारच ना. पण त्याच्यावरती पण ओव्हरकम करण्यासारखं आहे. म्हणजे इफ यू क्रिएट अ सायंटिफिकली डिझाइंड काउशेड जी चांगला त्याच्यामध्ये हवा खेळते, वेल व्हेंटिलेटेड असतात, त्याला वरती स्प्रिंकलर्स लावले किंवा ऍक्च्युली मी तर सरळ प्रपोज करेन की नळ्यांची गोशाळा ही जर तुम्ही केली आणि त्याच्यावर स्प्रिंकलर लावले तर त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. ते वेल व्हेंटिलेटेड असतं, त्याच्यावरती उन्हाचा पण त्रास होत नाही आणि तुम्ही वर चांगले स्प्रिंकलर्स लावले आणि दुपारच्या वेळेत ते चालू ठेवले तर एकदम थंड वातावरण त्याच्यामध्ये डेव्हलप होतं. पण असं थोडंफार ते थोडंसं कॉस्टली आहे पण इन द लॉंग रन ते तुमचा कॉस्ट जो आहे तो भरून निघतो त्याच्यामधून. तर तशा पद्धतीने गोष्टी केल्या पाहिजे. त्या जर करायला शेतकरी तयार असेल तर हा जो एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा इश्यू आहे दॅट कॅन बी निगेटेड. सेकंडली एफर्ट्स. कुठचंही ॲनिमल हजबंड्री कुठची ह्या प्रकारची त्याच्यामध्ये एफर्ट्स असतात कारण यू आर ऍक्च्युली टेकिंग केअर ऑफ अ लाईव्ह ॲनिमल. ओके. बरोबर. कुठचाही दुसरा धंदा असेल तो तुम्ही शटर डाऊन करून 1 महिना फिरायला जाऊ शकतात. ह्या धंद्यामध्ये तसं नाही. इथे जरी असं म्हणतात की घरात जरी कोणाची डेथ झाली तरी सरी तुला पहिली गाईला चारा टाकून दूध काढून सगळं केलं पाहिजे आणि नंतर तिकडे रडायला जायला पाहिजे असं आहे. सो इट इज अ डिफिकल्ट थिंग बट ऑन द अदर हँड दॅट इज वन ऑफ द आय वुड से बेस्ट ऑप्शन अवेलेबल इन ॲग्रिकल्चर इंडस्ट्री टू मेक गुड अमाऊंट ऑफ मनी. कारण त्याच्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी गाय घेऊन येतात घरी आणि ती ज्या दिवशी विते त्या दिवशीपासून तुमचा इन्कम सुरू होतो. जे ते शेतीमध्ये तुम्ही बघितलं तर आज बी घातलं तर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार. पण गाईचं तुम्ही ज्या दिवशी घरी घेऊन आलात त्या दिवशीपासून संध्याकाळी दूध काढलं, डेअरीला टाकलं, उद्या तुमचे पैसे यायला सुरू झाले. सो अशा पद्धतीचं हे आहे. आणि डेअरीचा धंदा जो आहे ना तो इट्स अ स्केलेबल बिझनेस. म्हणजे तो स्केलवरती करण्याचा धंदा आहे आणि इट हॅज टू बी हायली मेकॅनाइज्ड. ओके. इफ यू कॅन ओव्हरकम दीज 2 थिंग्स ना दॅट इज अ व्हेरी प्रॉफिटेबल बिझनेस. तुम्ही जर व्हिडिओजमध्ये बघितले असतील तर कॅनडा किंवा युरोपमध्ये डेअरीज ज्या असतात त्याच्यामध्ये अशा 1000, 2000, 5000 गायी असतात. बरोबर. म्हणजे दॅट इज अ स्केल ॲट विच डेअरी हॅज टू बी डन टू मेक गुड अमाऊंट ऑफ मनी. तुम्ही जर 2 गायी आणि 5 गायींवरती जर धंदा केला तर तो तुम्हाला स्वतःला सुद्धा पुरणार नाही असा विषय. आणि त्याच्यामध्ये मेकॅनायझेशन हॅज टू बी इन्व्हॉल्व. तुम्ही लेबरवरती डिपेंड राहिला तर ते शक्य नाही होणार कारण लेबर तुमचा सगळ्यात मॅक्सिमम कॉस्ट खाणार. त्याचपेक्षा तुम्ही त्या एका वर्षाच्या लेबर कॉस्टचं तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट करा, 2-5 लाखाची मशिनरी घाला आणि तुम्ही ऑटोमेशनवरती काम करा. आणि आहेत बऱ्यापैकी आता खूप ॲडव्हान्समेंट झालेलं आहे डेअरीमध्ये. ते जर तुम्ही इन्व्हॉल्व केलं ना तर बऱ्यापैकी हा धंदा डेअरीचा धंदा जो आहे तो प्रॉफिटेबल होतो. आणि तिसरं त्याच्यामध्ये एक हे आहे की जनरली शेतकरी काय करतो की दूध काढल्यानंतर त्या दुधाचं डायरेक्ट उचलून डेअरीला टाकायचं आणि जे काय रेट मिळतो तो घेऊन घरी यायचा. सो यू आर नॉट कमांडिंग द रेट फॉर युअर एफर्ट. समवन एल्स इज डिसाइडिंग ऑन युअर रेट विच इज नॉट द वे. आता साधा सिंपल सांगा, तुम्ही उद्या समजा कुठची पण फॅक्टरी टाकली, एखादा प्रोडक्ट तुम्ही प्रोडक्शन सुरू केलं तर तुम्ही रेट कशावर ठरवणार? दुसरा कोणतरी येऊन रेट ठरवणार का तुम्ही तुमची प्रोडक्शन कॉस्ट काढणार? माझी प्रोडक्शन कॉस्ट एवढी आहे, त्याच्यावर माझा प्रॉफिट एवढा आहे, त्याच्यावरती मी एवढ्याला विकणार. हे तुमचं कॅल्क्युलेशन असतं. डेअरीच्या धंद्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही कुठच्या तरी कॉपरेटिव्हच्या डेअरीला घालून जातात त्यावेळेला ती कॉपरेटिव्ह डेअरी ठरवते की बाबा नाही मी एवढा रेट देणार, तेवढाच तुला घ्यायला पाहिजे. तर त्या सायकलमध्ये न अडकता जर कुठचाही डेअरी फार्मर उठून डायरेक्ट कस्टमरकडे गेला, बाबा माझं हे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, दिस इज द सोर्स, दिस इज हाऊ आय एम प्रोड्युसिंग द मिल्क अँड दिस इज द रेट दॅट आय एम गोइंग टू चार्ज. ओके. जो आज दूध कॉपरेटिव्ह डेअरी 60-70 रुपयाला विकते
तेच डायरेक्ट शेतकऱ्याला मिळू शकतं ना. आज शेतकऱ्याला किती मिळतं, 35 रुपये किंवा 30 रुपये एवढाच रेट मिळतो. तोच डायरेक्ट शेतकरी जर डायरेक्ट कस्टमरकडे गेला तर त्याला तेवढा रेट मिळू शकतो. आम्ही पण तेच करतो ना. आमचं स्वतःचं जे गीर गाईचा धंदा आहे त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट डिलिव्हरी, डायरेक्ट टू होम अशी आमची कॉन्सेप्ट आहे की माझं स्वतःचं दुधाचं प्रोडक्शन आहे, माझं स्वतःचं पॅकेजिंग आहे, माझी स्वतःची डिलिव्हरी सिस्टम आहे आणि डायरेक्ट कस्टमरला दूध जात आहे माझं. सो कस्टमर आणि माझ्यामध्ये तिसरा कोणच नाहीये. त्यामुळे कस्टमरला जो कस्टमर पेमेंट करतोय ते डायरेक्ट मलाच येतं आणि मी त्याला सांगू शकतो बाबा माझी प्रोडक्शन कॉस्ट एवढी आहे त्यामुळे मी एवढ्याला तुला दूध देणार. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. सो ज्या वेळेला शेतकरी असं करायला पोहोचेल त्यावेळेला ही विल बी प्रॉफिटेबल. बरोबर. आणि डेअरी फार्मिंग मी स्पेसिफिक का विचारलं, पोल्ट्री आणि बाकीचं सगळं का विचारलं नाही, कारण डेअरी फार्मिंग बरोबर आणि दोन आउटपुट्स आम्हाला मिळतात. एक स्लरी असते ती आम्ही डायरेक्ट ॲज अ मॅन्युअर म्हणून यूज करू शकतो, खत म्हणून. आणि दुसरी गोष्ट जी आता हायली इन डिमांड आहे ती म्हणजे बायोगॅस. सो हे दोन विषय ह्यांच्यासाठी मी विचारत होतो की हे काय इम्पॉर्टंट आहे आणि केवढं हे आहे. कारण आता सध्या आम्ही बघत आलो तर बायोगॅसची डिमांड किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअरची डिमांड ही वाढत चाललेली आहे. फर्टिलायझर्सच्या ह्या सगळ्या जगात त्यामध्ये जर आम्हाला जर शेण मिळेल, सुकं शेण असू दे किंवा ते ओलं शेण असू दे, कारण ते खूप महत्वाचं आहे आणि आपल्यासाठी पण आणि दुसऱ्यासाठी पण, जो कस्टमर आहे आपला त्याच्यासाठी. म्हणून मी स्पेसिफिकली डेअरी फार्मिंग हा विषय मानतो. तर ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक विषय हा पण आहे की देशी गाईचं गोमूत्र इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. सो वर्मी कंपोस्ट म्हणजे तू कंपोस्टिंगचं म्हटलं शेणाचं, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू एडिशन करायला वर्मी कंपोस्ट मध्ये जाऊ शकता. जे शेण तुमचं साधं कुजलेलं शेण 2-5 रुपये किलोला आहे तेच वर्मी कंपोस्ट करून 20 रुपये ते 30 रुपये किलोला तुम्ही विकू शकता. गोमूत्र जे आहे देशी गाईचं गोमूत्र ते ऍज अ तुम्ही जमिनीमध्ये ऍज अ खत देऊ शकतात. तुम्ही डायल्यूट करून झाडावरती ऍज अ स्प्रे घेऊन ऍज अ पेस्टिसाइड तुम्ही घेऊ शकतात. सो अशा अनेक गोष्टी त्याच्या आहेत. आणि बायोगॅस तर आहेच. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर गायीपासून आपल्याला एवढ्या गोष्टी गायी किंवा म्हशीपासून जनावरांपासून एवढ्या आपल्याला गोष्टी वेगवेगळ्या मिळतात की यू हॅव टू बी स्मार्ट टू टॅप इट. यू कॅन्ट ओनली लुक ॲट मिल्क अँड से की दिस इज द ओनली बिझनेस. मी तर म्हणतो की तुम्ही मिल्क इज अ बाय प्रोडक्ट बनलं पाहिजे आणि हे बाकीचे ज्या गोष्टी आहेत जसं की शेण, गोमूत्र या गोष्टी आहेत त्याचे तुम्ही काय काय प्रोडक्ट्स करून मॅक्झिमम तिथून आउटपुट काढू शकता. याच्यावरती तुम्ही मेजर फोकस ठेवा. कारण मी साधं सिंपल बघा, एक गाय दिवसाला नाही म्हटलं तरी 20 किलो तरी शेण देते. ओके. आणि तीच गाय तुला एक साधारण 10 लिटर दूध देते. जर तुम्ही 20 किलो शेणाचं जर हे केलं म्हणजे त्याचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स केले तर ते प्लस गोमूत्र ह्याची आणि दुधाची जी रिटर्न्स असेल ती ऑलमोस्ट तुम्हाला सिमिलरच मिळते. सो मेनी फार्मर्स म्हणजे आय वुड से 90% डेअरी फार्मर्स आर इग्नोरिंग cow dung, cow urine and other things and they are only focusing on the milk. So that is the wrong म्हणजे तो दृष्टिकोन चुकीचा आहे असं मला वाटतं. आणि डेअरी फार्मिंगसाठी किंवा ॲनिमल हजबंडरीसाठी गव्हर्नमेंट कडून काय कॉम्पेन्सेशन्स वगैरे आणि बाकीचे काय एफर्ट्स जे असतात ते मिळतात गोव्यातल्या ऍटलीस्ट फार्मरसाठी? गोव्यामध्ये प्रचंड सबसिडी आहे. म्हणजे 90% सबसिडी सरकार देत आहे. तुम्हाला डेअरी फार्मिंग मध्ये यायचं असेल नवीन शेतकऱ्याला 90% म्हणजे साधारण 70,000ची समजा एक गाय पकडली आपण तर त्याच्यामध्ये 63,000 रुपये गाय म्हणजे सरकार देत आहे आणि 7,000 रुपये फक्त शेतकऱ्याला द्यायचे. म्हणजे 10 गायींचा जर तुम्ही युनिट करायचा झाला तर 6,30,000 रुपये सरकार तुम्हाला सबसिडी देत आहे आणि 70,000 रुपये फक्त तुम्ही स्वतःच्या खिशातून घालताय आणि 70,000 रुपये घालून तुमचा धंदा पूर्ण चालू होऊन जातो. एवढ्या लेवलचं सपोर्ट आणि सबसिडी कुठचंच स्टेट गव्हर्नमेंट आपल्या अख्ख्या देशात देत नाही. त्याच्या पुढे जाऊन दुधाचा बायबॅक करायला 40% ऑफ द व्हॅल्यू म्हणजे साधारण तुम्हाला 30 रुपये जर दुधाचा दर पडला तर 12 रुपये सबसिडी म्हणून तुम्हाला बायबॅक सबसिडी मिळते. म्हणजे 30 + 12 42 रुपये तुम्हाला दुधाचा रेट मिळतो. हे जे गोष्टी आहेत ह्या कुठेच नाही आहेत. अशा पद्धतीचा सपोर्ट प्लस तुम्हाला चारा जर तुम्ही लावत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळते. इरिगेशनसाठी पंप घेणार असाल त्याच्यासाठी सबसिडी मिळते. म्हणजे एवढ्या सबसिडी म्हणजे ते मला आठवण पण नाही एवढ्या सबसिडी आहे. तुम्हाला लिटरली साधं सांगायला गेलं तर तो जो
गाईंना चारा आपण घालतो त्याच्या आधी त्याला एक पुट्टी करावी लागते, हो. ते चाफ कटर म्हणतो. हो. त्या चाफ कटरवरती सबसिडी आहे. दुधाचं मशीन, गाईपासून दूध काढायला जे मिल्किंग मशीन असतं त्याच्यावर सबसिडी आहे. घमेला फावडी घ्यायला सुद्धा सबसिडी आहे. स्प्रे पंप घ्यायला सबसिडी आहे. जनरेटर जर घ्यायचं असेल त्याच्यासाठी सबसिडी आहे. कशासाठी सबसिडी नाही आहे विचार, सगळीचकडे सबसिडी आहे. एवढा गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. त्यामुळे जे युवक आहेत त्यांनी डेफिनेट, थोडी मेहनत आहे, मी नाही म्हणत नाही, मेहनत प्रत्येक धंद्यामध्ये असते, या धंद्यात पण आहे. पण ती मेहनत जर करायची तयार असेल तर सरकार प्रचंड तुम्हाला साथ द्यायला तयार आहे, तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही फक्त ते टॅप केलं पाहिजे. म्हणजे फक्त डिसिप्लिन, डेडिकेशन आणि पेशन्स, मला वाटतं ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत कुठलाही बिझनेस सुरू करणार, स्पेशली डेअरी फार्मिंग. डॉक्टर मलिक्स फार्म मध्ये कुठच्याही लोक गोव्यातल्या कुठच्याही भागामध्ये असू दे, काय हवं, काय स्पेशालिटी आहे कम्पेअर्ड टू बाकीच्या जागांवर? डॉक्टर मलिक्स फार्म आम्ही जर एक स्पेसिफिक धरलं तर लोकांनी काय हवं? तुम्हाला एक वर्किंग ऑर्गॅनिक फार्म बघता येतं. दुसरं, आमचा बिगेस्ट USP, गोवाज लार्जेस्ट नॅचरल वॉटर स्विमिंग पूल. ओके, मी तुला आधी म्हटलं की आम्ही आमच्याकडे झरा होता, त्या झऱ्याला आम्ही नंतर टॅप करून त्याला एक टाकी बांधली. त्या टाकीला नंतर आमच्या डोक्यात असं आलं की ठीक आहे, ही टाकी नुसती टाकी म्हणून का वापरावी, त्याला आम्ही स्विमिंग पूल बनवूया. सो ते असं झालं की ते गोवाज लार्जेस्ट नॅचरल वॉटर स्विमिंग पूल बनला त्याचा. ओके, सो ते आहे. तुम्हाला ऑर्गॅनिक जेवण, म्हणजे जे काय आपण दुपारचं जेवतो ते केमिकल फ्री जेवण कसं असतं, त्याचा स्वाद कसा लागतो, ते एक्सपिरियन्स करायचं. चुलीवरचं जेवण एक्सपिरियन्स करायचं, ते आम्ही देतो. गायींसोबत तुम्हाला वेळ स्पेंड करायचा असेल, म्हणजे तुला सांगायचं झालं तर फॉरेन कंट्रीज मध्ये काव थेरपी हा कॉन्सेप्ट आहे. काव थेरपी म्हणजे काय की एवढा स्ट्रेस आहे की तुम्ही गायींना फक्त गोंजारत बसायचं आणि त्याने तुमचा स्ट्रेस कमी होतो. ह्याच्यासाठी लोक पैसे घेतात. ओके, सो हा एक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही येऊन फक्त गोशाळेमध्ये सेवा करा, टाइम स्पेंड करा, गायींना गोंजारा किंवा गायींना चारा खायला घाला, हे तुम्ही करू शकता. तुम्हाला ओव्हरनाईट स्टेला यायचं असेल तर तुम्ही ओव्हरनाईट स्टेला येऊन एका शेतामध्ये राहायचा एक्सपिरियन्स. हॉटेलमध्ये राहणं हे वेगळं आहे, पण शेतामध्ये कसं राहता येतं त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. टेंट कॅम्पिंग करू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे USP सांगायला गेलं तर कितीतरी आहेत. म्हणजे आम्ही एकदा काढून बसलो होतो तर, आणि त्याच्यामध्ये हे पण असं आहे की सीझनल फूड, म्हणजे आम्ही ह्या वर्षीपासून एक नवीन कॉन्सेप्ट सुरू केलाय की श्रावण पंगत हा आमचा तर म्हणजे सगळ्यात फेमस झालेला कॉन्सेप्ट झालाय. म्हणजे आम्ही काय केलं की रानभाज्या, आता श्रावणामध्ये तुम्ही कुठच्याही हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला काय मिळतं की श्रावण थाळी म्हणून देतात, बरोबर आहे, पण ती ऍक्च्युली काय असते, ती व्हेज थाळी असते. बेसिकली व्हेज थाळी असते, व्हेरिएशन काही नसतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय देणार, बेबी कॉर्न, मशरूम, पनीर, ह्या गोष्टी आणून तुम्हाला व्हेज थाळी म्हणून, श्रावण थाळी म्हणून देतात. पण आमच्याकडची जी श्रावण पंगत असते त्याच्यामध्ये आम्ही काय केलंय की रानभाज्या ह्या आमच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये, गावामध्ये जे कोणी शेतकरी असतात ते काय काय उगवतात किंवा ते आजूबाजूला जंगलामध्ये जाऊन काय काय गोळा करतात, त्या आम्ही सीझनल त्यांना प्रोड्यूस म्हणून देतो. म्हणजे तुम्ही चिवारीचे कोंब हा शब्द ऐकलाय का कधी? कोंबचो ऐकलाय ना? सो हा कोंबचो हे कुणाच्या शेतात मिळतं कोणालाच माहित नाही. शेतात येत नाही ती गोष्ट, ती जंगलातूनच आणावी लागते. तर तो कोंबचो हा प्रॉडक्ट आमच्या श्रावण पंगतीत असतो. निरफणसाची कापं हा सीझनल आहे, निरफणस त्यावेळेलाच असतो साधारण श्रावणाच्या, ती तुम्हाला मिळणार. एक पाल्याची भाजी म्हणून असते ती मिळते. टायकियाची भाजी ही तुम्हाला कुठच्या हॉटेलमध्ये मिळणार नाही, क्वचित कोणात मिळेल, माहित पण नाही लोकांना. म्हणजे रस्त्यावरून जाता जाता सुद्धा कळत नाही की हा टायकिया आहे. टायकियाची भाजी आम्ही सर्व करतो पावसाळ्याच्या सीझन. सो हा जो कॉन्सेप्ट आहे तो एक वेगळ्याच लेवलला आमचा गेलेला आहे आणि दॅट हॅज बिकम अनदर युनिक सेलिंग पॉइंट ऑफ डॉक्टर मलिक्स फार्म. ह्या अशा गोष्टी मला वाटतं प्रत्येकाने अनुभवायला हव्या डॉक्टर मलिक्स फार्म मध्ये येऊन. आम्ही खूप बोललो, खूप काय काय, म्हणजे तू स्पेशली मला खूप इनपुट्स दिलेस की कसं काय हे असतं, कसं काय करावं लागतं, कसं स्टार्ट करायचं बिझनेस, काय प्रॉब्लेम्स येतात. पण कुठलाही बिझनेस आम्ही म्हटला
तर त्याच्याबरोबर फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. तर मला जाणून घ्यायचं आहे की तुझ्या फॅमिलीने किती रोल मोठा असा प्ले केला आहे की ज्याने तुझं एवढं स्मूथली सगळं चालतं, ती सावनीताई असू दे किंवा तुझे पेरेंट्स असू दे, की केवढं म्हणजे किती हेल्प आणि कसं काय त्यांचा पाठिंबा आणि काय काय सपोर्ट तुला आजवर त्यांचा मिळालेला आहे? तर कसं आहे की फॅमिली सपोर्ट शिवाय कुठचीच गोष्ट होत नाही. हम्म. आणि एस्पेशली ॲग्रिकल्चरमध्ये हम्म. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन. म्हणजे तुम्ही जर ॲज अ सिंगल कसं गेलात, हो. एकटाच माणूस कसं, आणि तुम्हाला कारण खूप याच्यामध्ये मेंटल ब्रेकडाऊन जो असतो तो अनेकदा होतो की तुम्ही काहीतरी करायला निघता पण त्याच्यामध्ये एवढे अडथळे येतात की मन आणि डोकं सुन्न होऊन जातं की बाबा करायचं काय आता. सो अशा वेळेला कुठेतरी फॉलबॅक करून तुम्हाला सपोर्ट जो आहे, मेंटल सपोर्ट तो, किंवा फायनान्शियल सपोर्ट सुद्धा आहे ॲट सर्टन पॉईंट्स ऑफ टाइम, ज्यावेळेला तुम्हाला अगदीच म्हणजे तुम्ही काठावरची कसरत करत असता आणि त्यावेळेला अचानक काहीतरी मोठा एक खर्च येतो, त्यावेळेला तुम्हाला बॅकिंग लागतं फायनान्शियल. सो असे अनेक सपोर्ट जे आहेत ते गरज असतात आणि माझ्या फॅमिलीने मला नेहमीच तो सपोर्ट केलेला आहे. मेंटल सपोर्ट असेल किंवा फायनान्शियल सपोर्ट असेल किंवा फिजिकल सपोर्ट सुद्धा असेल. आणि अजूनही सावनी आणि माझे बाबा हे फार्मवरती जाऊन जे जे काय करायला पाहिजे, आता असं होतं की अचानक एकदा मोठा ग्रुप असतो त्यावेळेला मला एकट्याला ते हँडल करणं शक्य नसतं. त्यावेळेला सावनी आहे ती अनेकदा किचनचं सगळं जो भार आहे तो ती सुपरवाइज करून सांभाळते. माझे वडील आहेत ते त्यांना प्लांटेशन वॉक किंवा जे फार्म ट्रेल आम्ही म्हणतो ते सगळं करून आणतात. मी जे आहे ते ओव्हरऑल बाकीचं एक्झिक्युशन काय करायला पाहिजे, कुठे गॅसना काय कमी पडतंय काय पडतंय ते आम्ही बघतो. आणि एकदा असं असतं की लेबर म्हणजे मी कुठेतरी प्रवासात असतो त्यावेळेला लेबरना ने आण करा, इनपुट्स जर काही समजा खतं आणायची असतील, काही अजून गोष्टी आणायच्या असतील त्या हे करा, किंवा चारा इथून तिथे गायींसाठी पोचवायचा असतो, मी नाही अवेलेबल तर बाबा स्वतःच्या गाडीत घालून ते तिथे पोचवतात. सो अशा पद्धतीचा सपोर्ट जो आहे तो फॅमिली पासून आहे. आणि शेती जी आहे ना ते इट इज टू बी डन बाय अ फॅमिली. इट इज सिंगल माणूस तसं करणार असं नाही होत ते. म्हणजे तुम्ही सिंगल करू शकता पण त्याच्यासाठी मग तुम्हाला बाकीचे ह्या गोष्टी जबाबदारी सांभाळायला एवढी माणसं हायर करावी लागतील की तुमचा ओव्हरऑल जो धंदा आहे तो प्रॉफिटेबल होईल की नाही हा मोठा प्रश्न येतो. तसं कारण खूप डिफिकल्ट आहे सांभाळणं, कारण लोक असू दे किंवा तुमचं ॲग्रिकल्चरल फार्म असू दे, डेअरी फार्म असू दे, खूप डिफिकल्ट होतं सगळं मॅनेज करायला एकट्याने. तर शेवटचा आमचा हा 1% सेगमेंट आम्ही ठेवला आहे बियॉन्ड द वेव्स पॉडकास्टमध्ये. तिथे आम्ही जो पॉडकास्ट आम्ही आता बनवतो त्याच्यामध्ये गेस्ट येतात त्यांना आम्ही विचारतो की काय वाटतं तुम्हाला पुढचा माणूस 1% कसा इम्प्रूव्ह होऊ शकतो एव्हरी डे. तर तुला काय वाटतं की कसा तुझ्या मते की माणूस कसा 1% इम्प्रूव्ह होऊ शकतो? मला वाटतं की मी जेवढे एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत किंवा माझे मित्रांकडे बोलणं झालंय, अनेक लोकांकडे बोलणं झालंय, मला वाटतं की इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल तुम्ही बेधडकपणे काही ना काही जे तुम्हाला वाटतं त्याला हात घालून ते काम सुरू करावं. अनेक लोक फक्त विचार करत राहतात की हे केलं तर कसं होणार, ते केलं तर कसं होणार. म्हणजे जे लोक खरेच सक्सेसफुल असतात पण ते सुद्धा विचार करत बसतात की बाबा हे केलं तर कसं होईल, ते केलं. अरे करा ना, एकदाच काहीतरी आहे ते करा आणि मग तुम्हाला जे जे काय अडथळे असतील ते तुम्ही नंतर टॅकल करू शकता. पण तुम्ही फक्त खुर्चीवर बसून हे करावं का ते करावं फक्त विचार करत बसला तर तुम्ही कुठेच पोहोचणार नाही, तुम्ही त्या खुर्चीवरतीच राहणार. सो मला तेच एक सजेशन द्यावंच वाटतं की कोणीही असेल काही असेल तुम्ही सुरू करा काय असेल ते. देव तुमच्या पाठीशी आहे, तुमचे आई वडिलांचा आशीर्वाद आहे, सगळेजण असतात सपोर्ट करायला. पण तुम्ही एक पाऊल पुढे टाका. तुम्ही तिथेच राहून फक्त विचार करत राहिला तर तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. ती एक डेअरिंग करून एक पाऊल टाकायचं मी सजेशन देईन. दॅट 1% शुड बी दॅट की स्टार्ट वॉकिंग, स्टॉप थिंकिंग, स्टार्ट डुईंग असा. ॲब्सोल्युटली. खूप आम्हाला शिकायला मिळालं या पॉडकास्टमध्ये. जे ओव्हरऑल नॉलेज लोकांना माहीत नाहीये की गोवा म्हणजे काय. गोवा म्हणजे जसं म्हणजे ते एक मेंटॅलिटी झालेली आहे की बीच एरिया आणि एन्जॉयमेंट आणि मग फार्म जसं आम्ही म्हणालो स्विमिंग पूल आणि हे. पण गोवा म्हणजे ती साईड सोडून धबधबे, गोव्यातले धबधबे किंवा हे ॲग्रो टुरिझम म्हणजे काय हे लोकांना अजून माहिती नाहीये बाहेरच्या लोकांना.
तर आजच्या एपिसोडमध्ये हे खूप लोकांना कळेल की नक्की बाबा ॲग्रो टुरिझम म्हणजे काय, कसं करायला पाहिजे. आणि खूप मला बरं वाटलं तुझ्याबरोबर बोलून. जेव्हा दोन इंजिनियर्स बोलतात तेव्हा मला वाटतं काही ना काहीतरी त्याच्यातून निष्कर्ष लागतो किंवा काहीतरी शिकायला मिळतं. तर तुला मला धन्यवाद सुद्धा म्हणायला जरा असं ऑकवर्ड वाटतंय, कारण तू म्हणजे मोठा भावासारखा जसं तू आम्हाला ॲडवाईस करतोस तशीच मला हे वाटली. तर पण शेवट तर कुठच्याही गोष्टीचा शेवट झालाच पाहिजे. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि बघूया कधी परत नेक्स्ट टाइम जर कुठचा आणि हे असेल तर नक्की एक आम्ही परत पॉडकास्ट करू. तुला कसा वाटला आमचा अनुभव? मला फार फार म्हणजे असा हे वेगळा एक्सपिरियन्स कसा वाटला, कारण तुझे प्रश्न पण फार चांगले होते. कारण असे प्रश्न मला याच्या आधी असे कोणी विचारले नव्हते एवढ्या डेप्थ मध्ये. आणि असं एक कॅज्युअल डिस्कशन विथ द म्हणजे तू जसं म्हटलं की दोन इंजिनियर्स, आपली फ्रिक्वेन्सी जी असते ती एक लेवलला मॅच होते. याच्या आधी जे मला कोणी भेटायला आले होते ते वर फ्रॉम डिफरंट फील्ड्स, पण जेव्हा दोन इंजिनियर बोलतात त्यावेळेला इट इज अ डिफरंट फ्रिक्वेन्सी ऑल टुगेदर. सो त्या पद्धतीची एक वेगळं मला तो वेवलेंथ आपली मॅच झाली आणि आपला तो फ्लो जो आहे तो होत गेला असं वाटलं. आय एन्जॉयड इट. थँक्यू सो मच.